मुलांनो, आज मराठी या विषयामध्ये आपण उतारा वाचन करणार आहोत आणि या उताऱ्याचे वाचन केल्यानंतर तुम्हाला खालील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहे आणि उतारा स्वच्छ सुंदर अक्षरामध्ये तुम्हाला तुमच्या बुकवर लिहायचा आहे. ठीक आहे, चला तर मग आपण उताऱ्याला वाचनाला सुरुवात करूया. 2 भाऊ होते. एकाचे नाव होते सुधाकर, दुसऱ्याचे नाव होते दिनकर. सुधाकर मोठा होता. तो गावातच राहून शेतीवाडी पाहत होता. दिनकर लहान होता. तो शहरात नोकरी करत होता. एकमेकांना भेटून दोघा भावांना बरेच दिवस झाले होते. सुधाकरला आपल्या भावाची आठवण झाली. त्याला भेटावसे त्याच्या मनात आले. दुसऱ्या दिवशी सुधाकर आपल्या मित्राला सोबत घेऊन शहरात जायला निघाला. बसमधून उतरून दोघे स्थानकाबाहेर आले. पदपथाला लागून एक केळीवाला गाडी लावून केळी विकत होता. गाडीला एक बकरी बांधली होती. आता हा जो उतारा दिलेला आहे, या उतार्यामध्ये तुम्हाला 2 भाऊ सांगितलेले आहे. एकाचे नाव आहे सुधाकर आणि दुसऱ्याचे नाव आहे दिनकर. आणि जो दिनकर असतो तो गावात राहतो आणि शेतीवाडी पाहतो आणि जो लहान भाऊ आहे दिनकर तो कुठे राहतो? शहरात राहतो आणि शहरात काय करतो? तो नोकरी करतो. मग दोघं भाऊ एकमेकांना भेटलेले नसतात, बरेच दिवस होऊन जातात आणि त्यांना एक दुसऱ्याची म्हणजे एकमेकांची काय येते? आठवण येते. मग दुसऱ्या दिवशी काय होते की सुधाकर आपल्या मित्राला सोबत घेऊन शहरात जातो आणि शहरात बसमधून दोघे उतरून जेव्हा स्थानकाबाहेर, बस स्थानक म्हणजे ज्या ठिकाणी आपण काय म्हणू त्याला डेपो म्हणू. आता जब तुम्ही जेव्हा कोणत्या गावाला जाता तेव्हा बसनी प्रवास करता ना, तर मग बस जेव्हा थांबते त्या ठिकाणाला काय म्हणतात? बस स्थानक. मग बस स्थानकाच्या साईडला पदपथाला म्हणजे जो रोडाच्या साईडचा जो काय राहणार बाजूला जो भाग असतो, तर तिथे एक व्यक्ती केळीवाला गाडी घेऊन तिथे केळी विकत होता. तर त्या गाडीला एक काय बांधलेली होती? बकरी बांधलेली होती. आता बकरी कोणाच्या जवळ बांधलेली होती? केळीवाल्याच्या गाडीला एक बकरी बांधली होती. तसेच आता हा उताराचा आपण सविस्तर तुम्हाला मी सांगितलेला आहे. आता खाली काही प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहे. प्रश्न पहिला, मोठ्या भावाचे नाव काय? उतारामध्ये जो 2 भाऊ आलेले आहेत, तर एकाचे नाव काय आहे? सुधाकर आणि जो दिनकर आहे तो काय आहे? लहान आहे. तर मग सुधाकर काय आहे? मोठा भाऊ आहे. म्हणजे मोठ्या भावाचे नाव काय राहणार मग? सुधाकर. नंतर शेतीवाडी कोण पाहत होते? आता जो शेतीवाडी आहे ते कोण पाहत होता? सुधाकर पाहत होता. शहरात कोण नोकरी करत होते? शहरात दिनकर नोकरी करत होता. सुधाकरला कोणाची आठवण आली होती? सुधाकरला दिनकरची आठवण आली होती. दिनकर कोण होता? त्याचा भाऊ. केळीवाल्याला केळी कुठे विकत होता? केळीवाला केळी कुठे विकत होता? स्थानकाबाहेर पदपथाला लागून केळीवाला आपली गाडी लावून केळी विकत होता. गाडीला काय बांधलेली होती? गाडीला बकरी बांधलेली होती. सुधाकर आपल्या मित्रासोबत शहरात कशासाठी गेला होता? सुधाकर आपल्या मित्रासोबत शहरात त्याच्या भावाला बरेच दिवस तो काय भेटला नसल्यामुळे ते कशासाठी गेले होते? भेटायसाठी शहरामध्ये गेलेले होते. तर तुम्हाला अशा प्रकारे उतारा वाचन करायचं आहे आणि उतारा वाचन केल्यानंतर त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहे आणि उतारा स्वच्छ सुंदर अक्षरामध्ये तुम्हाला लिहायचा आहे आणि वाचायचा पण आहे. ठीक आहे, थँक्यू.